गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी पाहता लोचने सुख झाले नाजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव रूप पाहता लोचने सुख झाले नाजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव भक्त मृगाने गोडे म्हणा विठ्ठले आवाडे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण सर्वसुखाचे आधार बाबर तुम्हाचे हिवर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव सर्वसुखाचे आधार बाबर तुम्हाचे हिवर तुम्हाचे आधार बाबर तुम्हाचे हिवर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्वसुखाचे आधार बाबर तुम्हाचे हिवर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि आल्यानो संसारा सोडवन करा आल्यानो संसारा सोडवन करा आल्यानो संसारा सोडवन
वासनेची बळी पडे पायी नामाने भावी चारुणी म्हणे नामाने भावी चारुणी म्हणे पांडवानी बळी दमन कर दमन कर दे ये वायर निकाला जाते हरे आला संसारा सोडवण करा आला संसारा सोडवन करा
कोणी प्रपंचना सरे सदा कल्पकोणी शरण दामोदरा पांडुरंगा शरण दामोदरा पांडुरंगा प्रपंचन सोडी सदा कल्पकोणी प्रपंचन सोडी सदा कल्पकोणी पड़े पाया वासने बेड़ी वासने बेड़ी पड़े पाया विठ्ठल 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 आल्यानो संसारा सोडवन करा शरण जा उदारा पांडुरंगा प्रपंचना सरी कदा कल्पकोडी
वासनेची बेडी पडे पायी व्यर्थ माया देवी गर्भवास गोची नश्वर भोगाची नाना योनी प्रपंचन सरी कदा कल्प कोडी वासनेची बेडी पडे पायी नामा म्हणे पहा विचारून मनी नमा म्हणे पहा विचारून मनी स्मरावा निर्वाणी पांडुरंग प्रपंचन सोडी कदा कल्प कोडी वासनेची बेडी पडे पायी महायोग पीठी तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करण याचा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्याश्रय जन्नी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवर्यं मुमुक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल आल्यानो संसारा सोडवण करा शरण जा उदारा पांडुरंगा प्रपंचन सरी कदा कल्प कोडी वासनेची बेडी पडे पायी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही वापर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलो हा थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी एकनाथ रामभाऊ पाटील निरपळ या महात्म्याला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या अनुषंगानं प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून वर्षश्राद्धाच्या माध्यमातून ही छोटीशी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला आली. निरपळ परिवारातर्फे लाख लाख धन्यवाद. श्रीमती सविता एकनाथ पाटील निरपळ, जनार्दन रामभाऊ पाटील निरपळ, सतीश उत्तम पाटील निरपळ, विनोद एकनाथ निरपळ आणि रामेश्वर एकनाथ पाटील निरपळ, सौ दीपाली गणेश आवारे असा हा परिवार. आणि या निरफळ परिवारातून आपले एकनाथ महाराज
त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं माईबाप। इहलोकाची जी यात्रा आहे, जो प्रवास आहे, देह ठेवल्यानंतर 13 दिवस घरामध्ये अंश रूपानं तो जीवात्मा राहतो। इथून पुढचा जो प्रवास असतो तो 365 दिवसाचा असतो। आजचा 365वा दिवस आहे। त्यांना या इहलोकाची यात्रा पूर्ण करून आता त्यांना पुढच्या प्रवासाकरता जायचं आहे। म्हणून त्या निमित्तानं हा छोट्याखानी आपण कार्यक्रम आपण केला। गुरुजी येऊन गुरुजींनी गुरुजींचं कार्य केलं, पण ज्ञानदान घडावं म्हणून आमचे हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती संजय महाराज शिंदे यांचा फोन आला। त्यांच्या वडिलाच्या वर्षश्राद्धांचा कार्यक्रम आमच्याकडे आला होता आणि त्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही हा कार्यक्रम करा आणि त्यांची व्याही आहेत ते। या अनुषंगानं माईबाप तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 4 चरणाचा, जन्माला आल्यानंतर मायबाप प्रत्येक जीव जन्माला आला, कोणत्या धर्म संप्रदायामध्ये, प्रांतामध्ये, देशामध्ये जन्माला आला हे साधू संताला नाही सांगायचं। माणूस म्हणून जन्माला आला, त्या माणसाची ती कर्तव्यता काय आहे त्याचं महत्व सांगणारा अभंग विठाला विठाला प्रत्येक जण संसारामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं हे निश्चित आहे का नाही? जो जन्माला आला त्याला मरावं लागणारे हा या भूमीचा नियम आहे। याला मृत्यू लोक म्हणतात आणि मृत्यू लोकांमध्ये उपजेते नासी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, देहाच्या आलिया गावा। या देहाच्या गावाला आपण आलेलो आहे ना मायबाप, ही मृत्यूभूमी आहे, ही कर्मभूमी आहे। भगवंतानं मोठ्या इच्छेनं, मोठ्या आशेनं तुम्हाला आम्हाला मनुष्याच्या जन्मामध्ये पाठवलं आणि माणसाची ती कर्तव्यता जीवानं समजून घेतली पाहिजे। घेत नाही म्हणून अडचणी विठाला विठाला विठाला। संसार करतो ना तो संसार भौतिक संसार सांगितला आणि साधू संताला जो संसार सांगायचा आहे ना तो संसार वेगळा आहे। जसा जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, लग्न करणं, लेकरं होणं, त्यांचे विवाह करणं, जमीन जुमला घेणं, 2-5 कमवणं, 2-5 गमवणं, हा भौतिक संसार आहे। परंतु साधू संतांना जो संसार सांगायचा तो जन्म आणि मरणाचा आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। ऋषीमुनी सांगतात माणसाच्या जन्माला आलं ना बाईबाप मरायचं निश्चित आहे, फक्त कधी मरायचं एवढं माहित नाही। प्रभूनं फक्त प्रत्येकाला शिक्का मारून द्यायला पाहिजे होता, 50, 60, 55, 80, 85 की नाही, माणसं लय सुद्धा सारखे वागले असते, पण ते शिक्का मारला नाही म्हणून अडचणी विठाला विठाला भौतिक संसार करायचं सांगायची गरज आहे का? ते एवढं लेकरू आहे, याला संसार शिकावा लागतो का? काही ट्युशन लावली का संसार कसा करायचा म्हणून? नाही ना। संसार हा उपजताच अनंत जन्मापासून तुम्ही आम्ही करतो आहोत, तो सांगायची गरज नाही। ज्या लेकराची लहानपणीच आई वडील वारले त्याचा संसार राहतो का? त्याला लेकर बाळ होता, तो लहानाचा मोठा होता, सगळं काही होतं। म्हणजे भौतिक संसार हा सांगावा लागत नाही आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचा संसार सांगावा लागत। म्हणून नामदेव महाराज सांगतात आलिया संसारात सोडवण करा। तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो की नाही, मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर सोडवण करायची। कशाची हो? काय सोडवण करायची आपल्याला? आपण कुठं बांधलेले का नाही? बांधेल कोणीच नाही, बांधल्याशिवाय राहिलेले कोणीच नाही। आपण काय करावा, लय काम आहे माग, टाइमच नाही, मंदिरात जायला सुद्धा लोकांना वेळ नाही हो। बघा ना तुम्ही, इतके काय गुतेले, मोदीपेक्षा जास्त गुतेल लोक आहेत। मोदी 18 घंटे काम करतात तरी ते बिचारे फ्रेश आहे, ताजे तवानीची। त्याचा 4 बाबर कोकडा धावले कधी? आमचा काम कोकडा धावला? याला कारण आम्ही त्याच्यात जास्त गुंतल्यामुळं झालं ताण।
पण संत काय सांगतात, अरे बापांनो, माणसाच्या जन्माला आपण आलो ना, त्याच्यातून सोडवण करा, आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून घ्या. आपल्या आत असलेली जी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जी शक्ती आहे, भगवान परमात्मा, तो आपल्या हृदयस्थानी असल्यामुळं माणसाला तो समजू शकतो, कळू शकतो, माणूस त्याची जाणीव करून घेऊ शकतं. म्हणून ते सांगतात सोडवण करा. कशाची हो? आत्यंतिक दुःखाची सोडवण करायची. मला या विश्वामध्ये दाखवून द्या बरं, सुखी असा कोणी आहे का? ज्याच्याजवळ लई पावड्या नाही वडायला, कोटीनं पैसे पडेले, तो मी सुखी आहे का? नाही ना. ज्याच्याजवळ खायला जाणे नाही, तो सुखी आहे का? ज्याच्याजवळ लई जमीन जुमलाय, तो सुखी आहे का? ज्याजवळ 24 तास मोटर चालती पाण्याची, तो सुखी आहे का? अरे कोणी सुखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया. अरे सगळं राजापासून तर भिकाऱ्यापर्यंत सगळे दुखी आहे. मग सुख लागत नाही का हो? प्रत्येकाला सुख पाहिजे का नाही? भेटत का? आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. बालावस्था क्रीडा सकता, तरुण अवस्था तरुणी रक्ता, वृद्ध अवस्था चिंतन मग्न, परिब्रह्मणी कोपी लग्न. लहानपण होतं तोपर्यंत खेळण्यामध्ये गेलं, तारुण्य आलं, संसार पाठीमाग लागला, आना माग लागला, संसार करता 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 म्हातारपण कधी आलं जीवाला कळालं का? आपलं एवढं आयुष्य निघून गेलं, कळालं का? नाही. वृद्ध अवस्था चिंतन मग्न. पोराचं कसं होईल, नातीचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, सारी जिंदगी चिंतात गेली. आणि मग काय केलं? सारी रात पाकडून काहीच नाही सापडलं. म्हणून नामदेव महाराज सांगतात सोडवण करा. काय करायचं तुम्हाला? शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पंढरीचे परमात्म्याला, भगवंताला शरण जा, म्हणजे तुमच्या जन्म मरणाचा फेरा चुकल. अरे मायबाप, तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो ना, प्रपंच न सरी कदा कल्प कुडी. प्रपंच कधी संपला का हो? आजा गेला पंजा गेला बापच नारेला. आजा गेला पंजा गेला बापच नारेला. आपल्या वाया कुणाचा प्रपंच झाला का हो? कधी असं वाटतं का कुणाला? नाही ना. प्रपंच कधी सरत नाही, आपण सरून जातो. भोगा न भोगता वयमय भोगता, कालो न याता वयम वयाता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. वासना कधी मथेरी होत नाही, आपण मथुरे होऊन जातो. वासना कधी मरत नाही, आपण मरून जातो. मायबाप, प्रपंच न सरी कदा कल्प कोडी. अरे काही कल्प निघून गेले. ब्रह्माचा, विष्णूचा, महादेवाचा संसार झाला नाही, तुमचा आमचा होईल का? नाही ना. ते तर सृष्टीचं सगळं चलन वलन करणारे महात्मे, त्यांचा संसार झाला नाही, तुमचा आमचा होईल का? संसार करता करता काय होईल? नामदेव महाराज सांगतात, वासनेची बीडी पडे पायी. ही वासना घातक आहे, आणि ही वासनेची बीडी तुमच्या आमच्या पायामध्ये पडली. हे करायचं, ते करायचं, प्लॉट घ्यायचा, बांधायचा, राहायला जायचं, शांती करायची, भानगडी करायच्या, हे सगळा राडा. माग इतकी वासना बेकार आहे का ती माणसाला पुढे घालती, पण ती काही पुढे जात नाही. त्या वासनेतून जर तुम्हाला सुटायचं असेल, कारण त्या मायेवर जो पगडा पडलेला आहे, त्या वासनेवर जो पगडा पडलेला आहे ना, हो, व्यर्थ माया देवी गर्भवास गोची. ही माया इतकी बेकार आहे ना, राहून राहून तुम्हाला आम्हाला जन्माला घालते. हो, आणि जन्माला घातल्यानंतर काय होतंय? पुनरपी जननम. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मारायचं, पुन्हा दुःख भोगायचे, पुन्हा संसार करत बसायचं. किती जन्म व्यर्थ गेले संसार करता करता. हो, व्यर्थ माया देवी गर्भवास गोची. नश्वर भोगाच्या नाना योगी. जे नश्वर भोगी ना, आहार निद्रा भय मैथुनंचो सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वदा. प्राण्यांना लेकर बाळ उरायले, तुम्हाला मला उरायले.
त्याला भूक लागते, तुम्हाला मला पण लागते. तुम्हाला मला झोप येते, त्यांना पण झोप येते. भानगड काय मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तिन्ही घरं बांधून राहिले, आपल्यापेक्षा चांगले बांधित ते. बघा ना तुम्ही, सुगरणीचा खोपा पाहिला तुम्ही. किती चक्रीवादळ येऊ द्या, किती मुसळधार पाऊस येऊ द्या, किती ढगफुटी होऊ द्या, गळत कधीच कुठं. आपण चांगले इंजिनिअरिंग काढतो, कोटी कोटी पैसे घालितो, तरी इकून टपकत आहे, तिकून टपकत आहे. भानगड काय? अरे आपल्यापेक्षा ते चांगले घरं बांधतात, तरी पण त्यांना या ज्या नश्वर भोग आहे ना, हे नश्वर भोग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सारखेच आहे. पण मायबाप तुम्हाला मला देह देऊनी बुद्धिमान केला. भगवान परमात्म्यानं आपल्याला बुद्धी दिली आणि मन दिलं. या मन आणि बुद्धीच्या जोरावर तुम्हाला आम्हाला आपल्या सुखाची प्राप्ती करता येते, आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करता येते. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे पहा विचारुनी म्हणी. कुणाला विचारायचं? आपल्याच मनाला आपण विचारायचं. आपला संसार पूर्ण झाला का? आपल्या मनाला आपण विचारायला पाहिजे. काय अरे बाबा इतकं आयुष्य निघून गेलं, जे सोबत येणार आहे ते काही केलं का? जे न येणार आहे त्याच्यासाठी रात्रंदिवस आहे. रात्रंदिवस 8 तास आहे की नाही? तळमळ आहे का नाही? रात्रंदिवस झोप येत नाही त्याला. बघा ना, आपण शेतकरी माणसं आहोत. रात्री जर लाईट असली तर 12, 2, 1, 4 वाजेला पाणी भरावं लागतं का नाही? गज अंग भरून येईल रात त्याचं कणारेल राहतं, पण तरी पाणी भरावं लागतं का? कारण त्याच्या जीवनामध्ये नश्वर भोगाला जास्त महत्व आहे. नामदेव महाराज सांगतात, बाबा मनाला विचार तू. आतापर्यंत तुझ्या मनाला कधी सुख मिळालं नाही, आतापर्यंत तुझ्या जीवाला कधी समाधान मिळालं नाही. हो स्मरावा निर्वाणी पांडुरंग. अंत काळाला भगवान परमात्म्याचं स्मरण यावं याची चिंता जीवानं करायला पाहिजे. मरताना श्वास भगवंताच्या नामामध्ये सुटावा, प्रभूच्या स्मरणात सुटावा, असा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला. विठाला विठाला जो पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार. आतापर्यंत कोणाचा पूर्ण झाला नाही आणि इथून पुढे कोणाचा होणार नाही, तरी त्याच्यात माणसं गुंततात. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सारं काय खरं आहे, काय संग यायचं हे. माणसं म्हणतात एकमेकाला, स्मशान वैराग्य राहतं डोक्यामध्ये. अरे बाबा हे प्रपंच करता करता पण हारेपाटे ढिल्ले झाले तुमच्या. हे स्पार कमरात घ्या पडायला लागले संसार करता करता. संसार दुःख मोळा संसार दुःख मोळा विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस संसाराचं मूळच दुःख सांगितलेलं आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ आहे ना. एखाद्या माणसाला एखादा जर रोग झाला, मूळ व्याध जर झाला, तेव्हा तो रोग दुश्मनाला होऊ नये. एखाद्याला गमरात द्या पळला लय ठणका लागला, तेव्हा तो हा रोग दुश्मनाला होऊ नये. एखाद्याचे गुडघे ठणकायला लागले का ते वयस्क मावल्याला विचारा तुम्ही किंवा काकांना विचारा, ते म्हणजे हा हे दुखणं कोणालाच येऊ नये. अरे कोणतंच दुखणं कोणाला येऊ नाही वाटत, आणि आले शहरात कधी काय येतं दुखणं तुम्हाला आम्हाला. तुम्हाला आम्हाला रोग का होतात? काय होतात? तू का म्हणे पापे, तू का म्हणे पापे, विठाला 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 तुका म्हणे बापे ती रोगाची आरूपे, तुका म्हणे रोगाची आरूपे. एकदा स्वरातून
वाचून गेलं की ते जमतच नाही, त्याला पहिले स्वरात लागत. तुका म्हणे पापी येते रोगाची आरोपे. जे तुम्ही आम्ही केलेलं कर्म आहे मायबाप, ते पापाच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत येतं आणि ते भोगूनच संपावं लागत. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्हाला आम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे ते कर्माचं आहे. आणि या पापाची, कर्माची आणि वासनेची जर वाट लावायची असेल मायबाप, संसार सुफळ व्हावा असं वाटत असेल, आजी संसार सुफळ झाला गे माई. काय झालं? देखील पाय विठोबाचे. एकदाच्या भगवान परमात्म्याला आपलंच केलं रे केलं मायबाप. खूप सोपा देव आहे, पण तो जर आपलासा केला ना, सगळे संत सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोव्हे. आपला एक देव करायचा सांगितला. एक देव कोणता सर्व कोणता करायचा एक सांगितला, पण आपल्याकडे 33 कोटी. 33 कोटीतला एखादा सांगायला पाहिजे होता ना आपलासा करा. इथं एक कोणता आहे? जो एक देव तुम्हाला आम्हाला कळत नाही म्हणून दुःख आहे. आणि त्या देवाची ओळख आपल्याला संताच्या कडून कळत असते, कारण संतानं त्या गोष्टीची प्राप्ती केलेली असल्या कारणानं, संताचा संसार सुफळ झालेला असल्या कारणानं, संताचा संसार सुखरूप झाला असल्या कारणानं संत तुम्हाला आम्हाला सांगतात मायबाप, जन्माला आलो का नाही, जन्माला आल्यानंतर जे सोबत येणार आहे ते जीवानं करावं. काय येतं सोबत हो? धन आणि भूमोग, पश्वास्य गोष्टी, भार्याग्रहद्वारे जना स्मशाने, देहाची तयान परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. धन जागेवर राहील, पैसा एटीएम मध्ये बँकेत राहील, बरोबर आहे की नाही? धन आणि भूमो पश्वास्य गोष्टी, भार्या पत्नीदारापर्यंत राहील, किंवा पती जरी असला तो काय सणात उडी टाकीतो का? नाही नाही, जरी पत्नी दाराच्या बाहेर येऊ शकत नाही, मग नवरी काय थोडी सरणात उड्या टाकू राहिले? कोणीच कोणाच्या मरावं एकट्याला लागत. आलं एकटेच का नाही? जन्माला कोणी सोबत आणलं होतं का? नाही, हे नंतर जोडले. पोरगी दिली म्हणून नातं जमलं म्हणून लोक एवढे आले. मग याच्या आधी नव्हते की? होते ना, पण नातं जोडलं म्हणून आले. तसं आहे, जन्माला ज्या अर्थी आपण आलो, आईच्या उदरातून आलो, त्या दिवशी कोणी आणलं होतं का सांग? नाही ना, कोणी संघ आणलं नाही. एकटा आला आणि धडकायचं बी एकट्यालाच ना. मरावं एकट्याला लागत का नाही? का 2-4 जण येते सांग? ती उचला बुरदी राहते, त्याला कळ लागत, मध्ये 20 द्यावा लागतो. देते का नाही? 20 देते का नाही? आपल्या जिठ्ठलला देते का नाही? मग इतकं जड राहतं कधी? 20 का द्यायचा राहतो? का देतात 20 लोक? जरी जवळ जरी ठेवायचं असलं शेतात तरी 20 द्यावा लागत. भानगड काय? 20 एवढ्या करता द्यायचा असतो, ज्या तिथे खाली ठेवलं का आपण, त्यावेळेस उचलणाऱ्याला विचार करायचा आहे, मा अभि नंबर 1 दिवस लागणार आहे. पण मला उचलणाऱ्याला वाटत मला टाईम आहे अजून. कधी शिट्टी वाजून सांगता येत नाही. हातो में लिया घास नाही तेरा, गडोगडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, गडोगडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. काळानं कोणाला सोडलं नाही? सोडलं का? काळाला लहान कळत नाही, काळाला मोठा कळत नाही, काळाला तरुण कळत नाही, काळाला म्हातारा कळत नाही, काळाला कोट्याधीश कळत नाही, काळाला भिकारी कळत नाही, काळाला एवढं एक कळत आहे. टपकायचं कसं याला? कारण तो आपल्या मानगुटीवर ज्या दिवशी आपण आईच्या उदरातून जन्माला आलो, ज्या दिवशी नाळ खांडला, त्या दिवशी काळ बोखंडी बसला मानगुटीवर, आणि तो झडपच घालतोय. पाहतो उंदीर घेऊन जाये
घेऊन जाय डोक्यानं उंदीर पाहिला मग तो 16 सोमवार करतो का? काय करतो तो? गाली लोटांगण वंदी दिसल्या टपकन धरले शहरात. तसा काळ आहे मायबाप या जीवावर टपलेला आहे. म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आला नो संसारा सोडवा आला नो संसारा सोडवा नकारा आला नो संसारा सोडवा नकारा आला नो संसारा सोडवा नकारा चरणदा उतारा पांडुरंगा प्रपंचाला सोय करा कल्पगोरे प्रपंचाला सोय करा कल्पगोरे चरणदा उतारा पांडुरंगा चरणदा उतारा पांडुरंगा प्रपंचाला सोय करा कल्पगोरे प्रपंचाला सोय करा हो नामदेव महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात, संसारात आलो ना मायबाप आल्यानो संसारा यावं वाटत होतं का? कोणाला जन्माला यावं वाटत? हाय ते कटाळे लोकांना वाटत कधी येईन तर येऊ. इतके कटाळे लोक मरण यायला पाहिजे इतके कटाळे लोक नाही ना. जन्माला आलो का नाही मायबाप संसारामध्ये आम्ही जन्माला आलो. जायचंय सगळ्यांनाच जायचंय पण एकदा ओळख करून घ्या. आपली ओळख केली का मरण लय सोपं आहे. एकदा आपली ओळख झाली पाहिजे. आपल्याला आपली ओळख नाही म्हणून अडचणी. आता आमचे यांनी समजा घर बांधलेलं आहे, 2-4 रूमा काढलेल्या आहे किरायाना द्यायला. आता मी आलो इकडे यायच्याकडं बीरपळ त्यांना म्हटलं भाऊ तुमच्याकडे रूम खाली आहे का? म्हणे हो या. मी राहिलो तिथं 2, 5, 10 वर्ष राहिलो. माई गेली माझी एका भाड्यानं राहिले. भाड्यानं आहे ना खाली करावं लागेल का नाही? तसं आम्ही इथं भाड्याने येले. देव पात्राचा हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन ही काळाचे हे दे आपलं नाही मायबाप. हे भाड्यानं आणलेलं आहे. याच्यामध्ये जी गोष्ट आहे ना ती गोष्ट आपण आहे. हे भाड्यानं आणलंय. भाड्याचं घर खाली कर. दिले आहे जीवन सुंदर म्हणून द्यावे लागे. गोंधळ तो माणूस तेव्हा येते अश्रू वेगे. ज्यानं दिलं तो घेऊन जाईल का नाही? शेजारने आपल्या तिथं पाहुणे आले बा आता कार्यक्रम आहे. मिक्सर आपल्याकडे नव्हतं शेजारनीच आणलंय शेंगदाणे काढायला. ठेवून घ्यायचं कधी नाही ना. द्यावा लागत बरोबर आहे का नाही? देताना राखवून येतो. देताना दुःख काऊन होतं? अरे जे आपलं नाही ते आपलं म्हणायला लागलो तुम्ही. आम्ही देह आपला नाहीये. देह काळाचा आहे. पंचतत्वाचा हाड मांस आणि रगत काय या देहामध्ये. जी गोष्ट रात्रंदिवस आहे मायबाप तिच्या प्राप्तीकरता ज्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला पाठवलेला आहे ती आपण विसरल्यामुळे दुःख होतं. जी गोष्ट आपली नाहीये तिला आपण आपलं म्हणायला लागलो. अतिक्रमण करायला लागलो तिच्यावर. देह आपला नाही. कदा कल्प कोडी आपला आहे का ते? विठाला विठाला देह आपण नाही मायबाप. म्हणून या देहाचा एक संसार आहे.
जन्माला आलो जायचं एक दिवस निश्चित आहे. जसा ना तरी उदय असतो पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. सूर्य उगवला म्हणजे मावळतीला जाणार जाणार जाणार. मी म्हणल्यावर का तो निश्चित आहे जाणार आहे. मला सुद्धा जायचं आहे. जसा सूर्य मावळतीला जाणार आहे तसा जन्माला आलो म्हणजे मला एक दिवस मरावं लागणार आहे. पण ते मरण जर बघा मन मरायला पाहिजे. मन मारण्याचं साधन संताजवळ आहे. संत कधी मेले नाही नाही ना. मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, माझा केले अमर, मन माझे मरून गेले, माझा केले अमर, मन माझे मरून गेले, माझा केले अमर, माझे मरून गेले, माझा केले अमर, माझा केले अमर, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले. मन माराय करता काय करावं लागत? फाशी घ्यावं लागेल. अरे मन मारायचं साधन संताजवळ आहे. बघा संत सांगतात मन माझे मरून गेले. मन मारण्याचं साधन मयी व म्हणा आदस्व मयी बुद्धी निवेशय. भगवान परमात्मा गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतो तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाटे. आपलं मन देवाला द्यायचंय आणि आपण मन सोडून दिलं आणि रिकामा धंदा देवाला द्यायला लागलो. ज्याला ज्याची गरज नाही ती देवाला देवाची. लोकांचे फुलं तोडायचे आणि देवाला व्हायचे. कोणा शिकेला हा धंदा? लईच हाऊस आहे आपल्या 2-4 आपल्या घरी 2-4 लावायचे ना. लोकांचे तोडून देवाला आवडत का? आवडत असेल का ते? अरे देवाला बरं जाऊ द्या त्याच्या पुढे चला. फुल कोणा निर्माण केलं? देवानं. झाड कोणा निर्माण केलं? तू पाणी घालीत असन भाग सोडून दे. बरोबर आहे का नाही? बरं त्याच्यात रंग कोणा भरला? सुगंध कोणा भरला? सारं देवाने केलं. तो काय केलं? तिकडे तोडून आणून ठुलं. अरे जे देवाला द्यायला पाहिजे ते आपण देत नाही आणि नको ते गबळ द्यायला. सारं त्याला निर्माण केलं आणि त्याला देऊ राहिलो. लय मोठ्या बनाय त्याच्यात. आणखी पुढे जाऊन सांगत आता हा एरिया नवीन आहे. या एरियामध्ये नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल. या ग्रामपंचायतीनं या सोसायटीमध्ये काय केलं? ही जागा मोकळी सोडली. काय करता? मंदिर बांधा करा. ग्राउंड तयार करणार करता. मग आता मंदिर बांधायचंय तिथं. मंदिर कोण बांधित? माणसंच बांधित ना. गवंडीच बांधितो का नाही? म्हणजे माणसानं मंदिर बांधलं. बरोबर. त्याच्यात मूर्ती कोणा बनवली? माणसानंच बनवली. मूर्तीला रंग कोणा दिला? मंदिराला रंग कोणा दिला? माणसानं दिला. प्राण प्रतिष्ठा कोणा केली? ब्राह्मणानं म्हणजे माणसानंच केली ना. हे सारं पायापासून तर कळसा लोक माणसानं केलं. बरोबर ना. माणसाला कोणा निर्माण केलं? ज्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखी रे, त्याला नाही ओळखी रे, त्याला नाही ओळखी रे. आपल्याला कोण तयार केलं? देवाना. मग देव आपल्या ओळखीचा आहे का? देव ओळखीचा आहे? आपल्याला देव कळत नाही म्हणून संताला सांगावं लागत आल्यानं संसारा सोडवण करा. कशाची सोडवण करायची मायबाप? मग घरदार सोडायचंय का? बायका पोरं सोडायचे का? बोंबलत फिरायचं का? नाही. आजोनी जमदारी जीवा वेगोकारे, आजोनी जमदारी जीवा वेगोकारे.
असून संसारी जीवा संसारात राहायचंय बरं का. अगदी आपले लेकर घरदार अगदी सगळं व्यवस्थित नोकरी काम धंदा व्यवस्थित करायचा आहे. पण आपली ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. बघा एखादा जर मनुष्य गेला आपण सावडून आलो का नाही, राग सावडून येतो का नाही. राग सावडून आल्यानंतर आजी पिठा धाकीता का नाही, बरोबर आहे ना. आता मी दोघं कुदू कुदू कीर्तन करू राहिलो आणि मी धकलोच, समजा काय सांगता येत नाही कधी अटॅक येणं शिट्टी वाजून सांगता येते का. आता मग जर पीठ झाकीलं तर काय येईल त्याच्या, काय येतं बरं. जाऊ द्या तुमचं एवढं वय झालं आतापर्यंत काय आलं तुम्ही बरेच पाहिले असतील ना. वाकडं तिकडं झालं का नाही, ज्यार ती वाकडं तिकडं आलं म्हणजे ते काही माणसाच्या जन्माला गेलं का. चुकाली यावर मग फेरा पडे, चुकाली यावर मग फेरा पडे, शेवटाची माय एक मनुष्याच्या शेवटाची माय एक मनुष्य जन्मा चुकलियावर माफेरा पडे, चुकलियावर माफेरा पडे, चुकलियावर माफेरा पडे. वर्म चुकलं वर्म. तुम्हाला आम्हाला दुःख यावं नाही असं वाटत असल, मरायचं नसल तर त्याचं वर्म आहे. तुम्ही मावल्या 3 शिट्या घेता का नाही, 3 शिट्या कळल्या ना तुम्हाला. 3 शिट्या जर समजा तुम्हाला खिचडी करायची आहे, 1 वाटी जर तांदूळ असले तर हांडावर पाणी वाचा लागत नाही ना. 1 वाटी जर तांदूळ असले तर 2 वाट्या पाणी, 3 शिट्ट्या. गणित बरोबर आहे की नाही. आता माझ्यासारख्या मेंटलला 1 वाटी तांदूळ घेतले जगभर पाणी वाचलं, याच्या बापाने खिचडी ठेवली का नाही ना. खीर प्यावं लागेल त्याला, खीर बरोबर आहे की नाही. जसं खिचडी करायची तर वर्म आहे, तर तुम्हाला आम्हाला मरू नये असं वाटत असेल तर काही वर्म असेल का नाही. आईचे वर्म माझ नावी नारायणा, आईचे वर्म माझ नावी नारायणा, आईचे वर्म माझ नावी नारायणा, आईचे वर्म माझ नावी नारायणा. अंतरीचा कोरा, अंतरीचा कोरा, आईचे वर्म माझ नावी नारायणा, आईचे वर्म माझ नावी नारायणा. तुकोबाराय सांगतात आईचे वर्म माझ नावी नारायणा, अंतरीच्या हो हो अंतरीच्या खुणा प्रकटल्या पाहिजे. मराच्या टायमाला ती गोष्ट मला जमली पाहिजे. हो जेणे नये जन्म यमाची यातना, आईशी आसाधना करा काही मायबाप. यमाची यातना लय बेकार आहे बरं का. मेल्यावर गेल्यावर आता उद्यापासून 365 दिवस आपल्या हातात. 366व्या दिवसापासून नाशिकेत नावाचा ग्रंथ वाचा, स्वर्गारोहण नावाचा ग्रंथ वाचा, गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा आणि पंढरी महात्म्य नावाचा ग्रंथ वाचा. 4 ग्रंथ सांगितलेले. तुम्हाला आम्हाला कोणत्या कोणत्या योनीला जावं लागतं आणि त्या त्या योनीमध्ये काय पाप केल्याचं काय कर्म आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. मारिती जोडीती जोडीती वैतरणी नावाची नदी आहे, आसुपत्र नावाचे वृक्ष आहे वर वर आणि वर इतके आले तुम्ही वास शांत तुमच्या अंगाला काटाईन इतके बेकार आले. मग आता धाडच राहिलं काही. आता नको ते खायचं, नको ते ढोसाचं, नको ते राडे करायचे. खाएंगे पिएंगे आईश करेंगे. खाणं पिणं तो आहे हातात, आईश तो आहे हातात.
तू खाय, तुला रोज खाय. कोणाचं काय जाणार आहे? हे जरी न ऐकाल दुसरं येईल, हे जरी न ऐकाल सरद जेवटीबा काळ बांधून येईल सरद जेवटीबा. एका जनार्दनी आमचे काय जाईल? कीर्तन करी निघून जाईल. समजून घ्या. खाताना गोड लागतंय मला, पिताना गोड लागतंय मला, नको ते वागताना गोड लागतंय मला. विनाकारण कुणाला त्रास द्यायचा? औरों को सुख देना है मिला अगर तो ले. दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा. बाबळीचे झाडे लावले, आंबे भेटतील का? नाही ना. प्रेम पेरलं प्रेम उगल. तुम्ही तिरस्कार पेरला, एकमेकाचे राग द्वेष पेरले तर तेच उगतील. म्हणून जन्माला आलो ना, शेवटची पाळी आहे. माणसाच्या जन्माला आलो, याच्यानंतर माणसाचा जन्म मिळत नाही. एका एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म भोगत भोगत आता माणसाच्या जन्माला आलो ना. या एकनाथ महाराजाला काहीतरी दया आली का तुम्हाला चांगलं कीर्तन ऐकायला मिळू राहिलं. नाही तर सासू सुनाच्या गप्पान तुकडे मारता मारता आमच्या जिंदग्या चालल्या. हो, नरदेहाचं जर महत्व तुम्हाला समजून घ्यायचं असेल, या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल मायबाप, तर चांगल्या संताला शरण जा आणि विचार करा. अरे आला हा जन्म येणार नाही पुणार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. माझं तुझं जरा इथं राहील नश्वर सार मातीला जाईल. सोडावं लागल गरोबा तुला जुनार, दोन घडीचा आहे तू पाहुणार. 2 दिवसाचे पाहुणे आपण आहोत. किती जरी सुंदर असलं देव, किती जरी सुंदर असला, कोणा मडून ठुला करा. लईच बायको चांगली होती म्हणून कोणा मडून ठुली करा? नाही ना. अरे मायबाप किती जरी सुंदर असलो, सुंदर का या राख बनेगी ऐसी दुनिया भारी, तेरी 2 दिन की जिंदगानी. 2 दिवसाची जवानी मायबाप. 2 दिवस आपण आलेलो आहे या संसार रूपी सागरामध्ये. म्हणून नामदेव महाराज सांगतात, आलिया संसारा सोडवन करा. खूप सोपं आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. या भगवान परमात्म्याला शरण जा, श्रद्धा ठेवा, विश्वास. लोक म्हणते तो का खरोय का? इथं खाली काडी लावून देईल राखी, वर कोण आहे पायाला? तो नखरे तू पाशील. हा, कोणी जरी नसलं ना, ज्याचे नखरे त्यालाच पाहा लागा. त्यावर जरी वर आपल्याला काय जाणार, कोण वरला खाली तर काय बरोबर आहे, त्याचं काय चुकी? खाली या द्यायला काडी लावी द्या का नाही? पण वर वेगळा देह तयार केला जातो हे त्याला माहित नाही अजून. हे सगळे भोग भोगाय करता भगवंताला वर पुनर्जन्म म्हणजे पुनर्देह निर्माण करावा लागतो. आणि त्याला विंचाचे विकर लावतात, इंगळ्याचे विकर लावतात. कुंभपाक नावाचा नरक आहे, रवरव नावाचा नरक आहे. आणि त्या नरकामध्ये याला सोडल्या जात आहे जीवाला. जे कर्म केलं ना मायबाप, ते कर्म केले, कर्म झाले, त्याची भोग आले, भोगावाच लागतंय. जर त्याच्यात भोगू नये असं वाटत असं, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या भगवंताला शरण जा मायबाप. अरे काय नाही, संसार करा ना. कोण नाही सांगितलं संसार करायचा? संसार करा, पण करत असताना स्वतःचा पण विचार करा. का अरे मला या सृष्टीतून एक दिवस जायचंय, आणि या सृष्टीतून जात असताना मला चांगलं कर्म घेऊन जायचंय. तुम्ही जे करशाल ते चांगलं करा, चांगलं येईल. वाईट करा, वाईट सोबत येतं. जे केलं ते सोबत येतं. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, आई वडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. दुसरा देव नाही बरं विश्वामध्ये, दुसरा देव नाही या विश्वामध्ये. मला नाही सांगत आई माझी मायेचा सागर. आई आहेच पहिली. तुला आताच कळू राहिलं का? कुंती मातेनं 5 पांडवाला जन्म घातला, तिला पाना फुटलंच नाही का तवा? तूच आता मायेचा सागर सांगू राहिला का? आई बापासारखं दुसरं दैवत नाही. माय बापी केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. अरे मायबाप चांगलं चालतं बोलतं परब्रह्म सोडून दिलं. आता आणखी बोलू का? तुम्हाला लय राग येईल मावाला. जिथे बाप को रोटी न देवे, मरे भात पचताए. मुठभर चावल छत पर फेंके, कौआ बाप बनाए. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. म्हातारं मेलं का? म्हातारं तुकड्या करता मेलंय. आणि डिजिटल बॅनर चौकात चौकात, आणि मोठले बुंद्याचे लाडू त्याच्या दाव्याला. म्हातार खाईन का? म्हातार म्हणे बेट्या हो थांबा तुम्ही, मी तुकड्या करता मेलो, तुम्ही आता लाडू खायला आले का? पाहतो तुम्हाला.
अरे चालतं बोलतं परब्रह्माचा विचार करा आणि त्याला जाणून घ्या. कारण तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये गुंतलो ना मायबाप, तो जो संसार आहे ना तो कधी कोणाचा पूर्ण झाला नाही, देवाधिकाचा झाला नाही, साधू संतांचा झाला नाही. तुमचा आमचा होईल का? नाही. काही कल्प जरी गेले संसार पूर्ण होत नाही. अभंगाचं दुसरं चरण. प्रपंचन सोडी कदा कल्प कोडी, वासनेची बेडी पडे पायी. मायबाप विचार करा, प्रपंच कधीच पूर्ण झाला नाही, होऊ पण शकत नाही, नाही होऊ शकत. पण जर करायचं असेल, आमच्या संतांचा संसार पूर्ण झाला, त्यांना खायला नव्हतं तरी पूर्ण झाला, त्यांना व्यवस्थित वस्त्र नव्हते तरी पूर्ण झाला. कोप मोड की जर्जर दर्देरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. अरे इतकं जर गरिबी त्यांच्या 18 विश्व दरिद्र्य असताना सुद्धा त्यांचा संसार सुखाचा झाला. तुमचा का होत नाही, आमचा का होत नाही? ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करी. ज्ञानोबा राहिला सिद्ध बेटामध्ये, त्या झोपडीमध्ये राहत होते ज्ञानेश्वर महाराज. आजही सिद्ध बेटाला जाऊन बघा, आळंदीमध्ये झोपडीमध्ये राहत होते ते. ज्ञानोबा राय सांगताय अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये आनंद भरण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. मग काय त्यांच्या जवळ असं तुमच्या आमच्याकडे उगाच, तरी पण आपल्यावर कोकडे धावेली, तरी पण आपण दुःखी आहोत का? कारण आपल्याला त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून घेतली. तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची ओळख करत नाही. तुम्हाला आपल्याला आपली ओळख नाही. नाही 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 नाही. आपण सकाराम तुकाराम गणपत संपत कमल विमल सुमलच म्हणून राहिलो स्वतः. ज्या दिवशी आईच्या उदरातून आलो त्या दिवशी काही नाव होतं का द्यायला? सकाराम तुकाराम काही नाव होतं का? नाही. मग जे ठेवलं ते कधी ठेवलं? आत्या लिमांडीवर घेतलंय, म्हाताराला मथरी आली, काल रिकामा येईन कधी इकडं. पिठ झाकले ते तिकडं 84 लाख येऊन गेलं. कस काय लगेच 6 महिने तिकडं घरात आलं ते जन्माला. किती येड्या बनाय. बरं ठीक आहे, आलं तर लय ताण देतं म्हणून म्हातारा आलं. आलं तर आलं, ठीक आहे, आलं की नाही. मग त्यांचं नाव आपण ठेवलं जातं, नामकरण केलं जातं. कोणाचं? या बॉडीला ओळखाय करता नाव ठेवलं जातं ना, बरोबर आहे का नाही? मग या बॉडीतून जे निघून जातं ते ओळखीचं केलं का? करतो. अरे निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आणि नाही ना पसारा, आणि नाही ना पसारा, आणि नाही ना पसारा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. काय जात आहे बॉडी तीन एवढ्या सगळ्या देखत जातं का नाही? ते जातं का नाही? सगळ्या देखत जातं का नाही? मग त्याला ओळखीचं केलं का? त्याला आपण ओळखीचं करत नाही. त्याला ओळखीची करायची खूप सोपी पद्धत आहे. देव ओळखीचा करायची खूप सोपी पद्धत आहे, पण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव, पावड्यानं पैसे वाढायचे हाव. कधी कळल जीवाला आपलं अस्तित्व? आपल्याला कधी कळन मायबाप? कधी कळन आपल्याला? अरे जी गोष्ट देव जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी, देव आपल्यातच आहे आणि आपण बाहेर शोधू राहिलो. कधी कळन आपल्याला? तुम्हाला जर समजा भूक लागली, आता वाजलेत म्हणा 12, भूक लागली का नाही?
भूक कुठं लागती आत. आता आपली एखादी माऊली जर हुशार असली, ती चांगली बीटेक करेल असली, हे जर म्हटलं मलाही भूक लागली ते वाढून, मलाही भूक लागली ते वाढून, तिने घ्यायच्या चपात्या द्यायच्या पोटाला बांधून, जमन जाईन का त्याची भूक? काऊन? भूक लागली कुठं आत, पोळ्या बांधल्या कुठं बाहेर. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आता लक्षात द्या, दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. देव कुठं आहे आत, पाहू कुठं राहिले? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ गाणे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ गाणे, संगमी नाना तीर्थ गाणे, संगमी नाना तीर्थ गाणे. चित्त नाही नमी धरी देव, चित्त नाही नमी धरी देव, हरी मुझे मना, 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 हरी मुझे मना. हो, बाहेर किती जरी देव केला तर कळेल का तो? आतला देव कळाय करता. जसं दुधात तूप आहे का नाही, मग त्याला सत्यनारायण घालावं लागत. तिळात तेल आहे, दुधात तूप आहे, ऊसात साखर आहे, मग त्याला काय करावं लागत? खलबत्त्यात कुटायचं. ऊसाचं टिपूर आणायचं, खलबत्त्यात कुटायचं. किती क्विंटल साखर होईल? नाही ना? रीत चुकली ना. जशी ऊसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. या देहामध्ये भगवान परमात्मा आहे आणि ती ओळखण्याची रीत बघा ना. जसं ऊसाची तोड करावं लागते, कारखान्यात न्यावं लागतं, त्याच्यावर प्रक्रिया करून साखर तुमच्या आमच्यापर्यंत येते. दुधामध्ये तूप आहे, त्याच्यामध्ये विरजण घालावं लागतं. बरोबर आहे? त्याला मंथन करावं लागतं. त्याच्यात लोण्याचा गोळावर आल्यानंतर त्या लोण्याला तापावं लागतं आणि तापल्यानंतर त्याच्यामधून काय तयार होतं? तूप तयार होतं. बरोबर? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिपाठ म्हणता म्हणता जमारी चालली आमची, मग कळू नाही का हे दृष्टांत? घरादाराशी नाट्या बोराशी हरिपाठ पाठे का नाही? काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. बरोबर आहे की नाही? मग किती लोकांना आनंद घेतला तसा विचार केला जातो का? त्याच्यावर करतो का आपण विचार? नाही करत ना. बघा आणखी एक गोष्ट सांग, एक 15 मिनिटात सेवा समाप्त करू, कारण 12 वाजेला नैवेद्य दाखवायचं असतं ना. 12:30 वाजेला तुमची परमिशन शिंदे साहेबाची आमच्या हरकत नाही. विठाला विठाला विठाला. हो हो. एखाद्या माणसाची तब्येत सिरियस असते आणि आपल्याला अचानक फोन येतो, हॅलो, हे आता जायच्या मार्गावर आहे, तुम्ही लवकर या भेटायला. सगळे त्या सुना, नाच सुना, भाषा सुना, आपा बापा गदच गबळ येत आहे भेटायला. जिथे पाणी नाही गोडी आणि मेल्यावर बंधन थोडी. बरी होती ना बाय कायला, आता उपाशी मेली ना ती ना, आता कायला बरी होती ना बारा होता. आता वर वर मायान उपाशी नीच बाया. मग ते सगळं घरगज भरेल राहत आहे आणि त्या जे जीव पडलेला असतो का नाही, त्याची घर 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 चालू असते. इथं आवाज येतो घर 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 येतो का नाही? पाहिलं का नाही कोणाला? इथं घर घर आवाज येत असतो त्या जीवाचा. कारण त्याचा आता सगळे हातपाय थंड पडलेला असतं का नाही? सगळं पार इथपर्यंत बॉडी थंडी पडलेली असते, कानाचे चापे वाकले झालेले असतात. बरोबर आहे ना? काही मिनिटात यायची, आता काय वाजणार आहे? शिट्टी वाजणार आहे ना. मग आता विचार करा बरं तुम्ही, आता इथपर्यंत बॉडी गेलेली आहे, सगळे पायाला आलेले आहे. मग आपण काय म्हणतो? आता शिपा द्या. देताना आपल्या शिपा देतात का? शिपा देत्या. गिर गाईचं दूध आणि द्या मराच्या टायमाला. पोरीच्या पिता पिता म्हातारा म्हातारी गेलंय ना, आता गिर गाईचं दूध शिपा द्यायला. येडे लोक येडे, अवघड खेळे. जाऊ द्या. आणि मग ते शिपा देता देतात. मोठी लेख देते, लोक देतो, सगळे देतात. लहान लेख उठत पुसत घर पुसत येते, त्या चौकापासूनच आरडावारडा करीत येते. जवळ आली का ते ठाकावून एवढं राहिली का अजून आहे ना, रडू नको, बोलावा. आता काय बोलावाची ते पण नाही बोलले ना, आता काय बोलावा. अवघड खेळ समाजाचा. खरा परमार्थ जीवाला कळू नाही राहिला. पण ती येते, अगं नाही अजून आहे, धगधग चालू आहे. एक काम कर, सगळे शिपा देऊन झाले, तूच राहिली होती आणि तो या जीव गुतेली. कोणात नाही गुत जीवच गुतत. येडेपण आहे तुमचा आमचा. अहो मराच्या टायमाला ना
पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतय र त्वा काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतय र मराच्या टायमाला त्याला यम दिसतात मराच्या टायमाला त्याला त्यानं जीवनभर जन्माला आल्यापासून तर देह ठेवेपर्यंत केलेले राहणे त्याच्या पुढे येतात काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतय र मग अशा टायमाला ती लहान लेख येते चमचा भरीची नरड्यात वशी ती गिळले का म्हाताऱ्यानं गिळी तर का ते पहिले तर बॉडी इथपर्यंत जायले कामातून ते गिळू राहिलं का ते इथंच राहतात तिथं घर 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 चालू राहते चमचा वाटला का ते कुठं घुसत आहे ते दूध घुसत आहे श्वास नलिकेत आणि श्वास नलिकेत घुसल्यावर बरोबर आहे ना लोक म्हणते एका आचकीत गेलं एका आचकीत नाही तो यामुळे गेलं ते काय ते एका आचकीत जात तो दूध नसतं वचलं तर ते राहिलं असतं घंटाभर अजून ते दूध श्वास नलिकेमध्ये गुंतल्यामुळे झालं काय देहातून आत्माराम निघून गेला मायबाप हो आणि देह निघून गेल्यानंतर देह निघून गेल्यानंतर या बॉडीला काही किंमत नाही राहत आणि तो जो भगवान परमात्मा आहे मायबाप तुम्हाला आम्हाला का कळत नाही अभंगाचं तिसरं चरण व्यर्थ माया देवी गर्भवासी गोची व्यर्थ माया देवी गर्भवास गोची व्यर्थ माया देवी गर्भवास गोची व्यर्थ माया देवी गर्भवास गोची भोगाची नानायोनी नश्वर भोगाची नानायोनी प्रपंचन गदाकल्पकोटी प्रपंचन गदाकल्पकोटी नश्वर भोगाची नानायोनी नश्वर भोगाची नानायोनी व्यर्थ माया देवी गर्भवास गोची मराच्या टायमाला जरा बारीक लक्ष द्या मराच्या टायमाला ज्यावेळेस ज्या दिशेला आपला श्वास सुटला ज्या विचारात आपला श्वास सुटला त्या दिशेला जावा लागत हो बघा बर का अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा मग आता त्या काळात नाम या करता रीत असेल का नाही पहिले तुम्हाला सांगून गेलो अंतकाळाला प्रभूचं स्मरण होण्याकरता आजामेळ नावाचा भक्त होऊन गेलेले संत होऊन गेलेले आजामेळाला म्हातारपणामध्ये मुलगा झाला आणि त्याचं नाव नारायण ठेवलं आणि त्याचं स्मरण करता करता आजामेळानं अगदी अंतकाळ जवळ आला आणि नारायण म्हणून आवाज दिला मग ते कोणत्या गतीला गेले बघा तुमच्या आमचं मराच्या टायमाला त्याला तरी नारायणाला हाते लिंग का आम्ही नार्या म्हणतो ज्ञानेश्वरा संत ज्ञान्या म्हणतो बघा ना तुम्ही येईल का ते जे अर्थी आयुष्यभर मी स्वयंपाक नाही केला मला ऐन टायमावर येईन का करता मी पूर्णाच्या पोळ्या कधी बाप जामेऱ्यात केल्याच नाही ऐन टायमावर करता येईन का नाही ना त्याची प्रॅक्टिस करावं लागते बरोबर आहे ना तसं अंतकाळाला सुटणारा श्वास भगवान चुरण्याची असेला पुण्याई पूर्वजन्मीची असेला अंतकाळाला नाम यायला जन्मोजन्मी आम्ही
पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्याई त्याच्या मुखी हरी येतो, त्याच्या मुखी नाम येतं. नाम आकारात मोडत नसतं, नाम शब्दात मोडत नसतं आणि त्याची रीत संत देत असतात. ती रीत जीवाला मिळाली ना, बघा ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. बघा, शेवटचा सुटणारा श्वास ज्या दिशेला धडकला, जो मुकला श्वास आला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. भागवतामध्ये नाथबाबा वर्णन करतात, ज्याचा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू, तेथेची घर बांधिले. बघा, अंतकाळ सुखाचा भाव वाटत असेल, अंतकाळ गोड व्हावा असं वाटत असेल ना मायबाप, कुठंतरी सत्कर्म करा, चांगल्या विचारात राहा, कुठंतरी सतसंगतीमध्ये राहा. तुम्ही जर चांगल्या विचारात राहिलात तर तुम्हाला अंतकाळाला विचार चांगले. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुरा, तुका म्हणे विठुरा, तुका म्हणे विठुरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुरा, तुका म्हणे विठुरा, तुका म्हणे विठुरा. हो, आता बघा बरं का, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पुढं काय भानगड काय आहे? हे करावं विठ्ठल, भानगड काय? बोलावा माहितीये, विठ्ठल 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 बोलावा माहिती, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. समोर भगवंताची मूर्ती म्हणा, फोटो म्हणा ठेवला, पहावा विठ्ठल, बरोबर. करावं काय भानगड असं? माती आणायची, करीत बसायला. हा, करायची भानगड संताच्या मुठीमध्ये आहे. ठाऊक सबाह्य संता, संताला जर शरण गेलं, संताच्या संगती मनो मार्ग गाती, संताच्या संगती मनो मार्ग गाती, संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथे. देव आळवण्याचं, देव ओळखीचा करून घेण्याची रीत संताच्या मोठीमध्ये, म्हणून संताच्या संगती सांगतात. अंतकाळाला जर विठू आपल्या यावा, अंतकरणामध्ये आपल्या शेवटच्या सुटणाऱ्या श्वासामध्ये यावा असं वाटत असेल ना मायबाप, त्याच्याकरता आपल्या भारतामध्ये शुद्ध परंपरा आहे, गुरु आणि शिष्य. हो, काय करता गुरुकारचे भाई, तसं मरू नाही, जय ना केली त्याला का विमान आली नाही, का करायचा असतो गुरु? तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये जगतोय ना, या संसारातलं कुणी कुणाचं नाही बरं का, कुणी नाही र कुणाचं, शेवटी एकल जायचं. हो, माता पिता बंधू बहिणी
मग तिथं गण सगळे राहते, गण जीव राहतो, पण उड्या मारतील का ते? नाही मारू शकत नाही बाप, कारण ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं. आपलं दुःख आपल्याला जावं असं वाटत असेल तर नामदेव महाराज सांगतात, व्यर्थ माया देवी गर्भवास गोची. फक्त तुम्ही महाराजा टाइम इकडं इकून या देहाची सुट्टी झाली रे झाली, तिकडे देह तयारी. फक्त इकडून सुट्टी व्हायची गरज आहे. इकडं सुट्टी झाली रे झाली, हो तिकडं जावाच लागतं. इच्छा असली तरी आणि नसली तरी, कारण कर्म घेऊन जातं. कर्मानु गच्छति जीव एका, त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार जावं लागत. आणि याची जर वाट लावायची असेल तर नामदेव महाराज सांगतात, त्या भगवंताची ओळख करून घ्या. शरण जा उदारा पांडुरंगा, त्या पांडुरंगाला शरण जा, म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक होईल. मायबाप खूप सोपं आहे बरं का. जन्माला आलो ना, मरण लय सोपं आहे, पण लय हातपाय खोडायची सवय लागेल माणसा. तुम्हाला लेकरं झाले का नाही? लेकरं झाले का? तुम्ही गच काऊन झाले? आवरून घेऊ का? लेकरं झाले का नाही? मग लेकरं झाले, हातपाय खोडले नाही तुम्ही? आता एखादी जर म्हणली नको मम्मी मला हातपाय खोडायचे नाही, मला ते त्रास नको, तिच्या बापाने पोरग ठेवलं का? आम्ही बोललो का लय कडक लागत आहे लोकाला. पण मग तुम्ही ज्या दिवशी आम्हाला जन्माला घातलं त्या दिवशी तुमच्या अंगाला काटा आला नाही का? त्या दिवशी तुमच्या डोळ्यातून पाणी आलं नाही का? आलं ना? तुम्ही आराड्या वराड्या नाही का? बरोबर आहे ना? मग ते काय आला, घरात दिवा लागाला. कारण दिवा लागला पाहिजे की नाही? आता आपण कोणी माणूस गेला मग घरात दिवा लावित नाही का? 13 दिवस इथून नका देऊ, दिवा इजला नाही पाहिजे. फुकट सल्ले द्या नरले राजा, दिवा इजला नाही पाहिजे. आयुष्यभर दिवा नाही लावला आणि आता 13 दिवस दिवा लावा. बरोबर आहे ना? मी खोटं काहीच बोलत नाही, खरंच बोलू राहिलो तुम्हाला. आयुष्यभर दिवा लावला नाही, आयुष्यभर पार मारते. एक जण मला भेटलो होता असं एक उपट समजा, ते म्हणे बाबा काय गरज आहे, तुम्ही लई देव सांगू राहिले, काय गरज आहे? मराठा टायमाला आलं का सोपं होतं? म्हणजे एवढं सोपं आहे किती? मराठा टायमाला यायला एवढं सोपं आहे किती? नाही ना. आयुष्यभर जे वर्तन केलं ना ते अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त कलेवरम, अंतकाळाला त्याचं स्मरण होत असतं. म्हणून नामदेव महाराज सांगतात, व्यर्थ मायादेवी गर्भवास गोची नश्वर भोगाची नाना योनी. अरे 84 लाख योनीमध्ये तेच भोग भोगले ना, भोगले नाही का? माता पितृशस्त्राणी पुत्रदार शतानीच. अरे लाखो लेकरं झाले तुम्हाला, आम्हाला लाखो बायका झाल्या, लाखो सगळा राडा झालाय. माहित नाही तुम्हाला आम्हाला प्रत्येक जन्माचं मेमरी कार्ड काढून घेईल देवाना. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला मागचा जन्म आठवत नाही, पण मागच्या जन्माचे कर्म आता भोगल्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत जन्मीचं जर वाट लावायची असेल तुम्हाला पापाची कर्माची वासनेची, त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, ज्ञानदेवाचे ती हरी पाटणेवा वर्षाचं लेकरू सांगायला. पण तर ज्ञानोबरायचं वय किती? 22 वर्ष. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवाचे ते हरी पाठ नेमा, कधी मध्ये नाही नेमा, मागेली या जन्मा मुक्त झालो. मागचा जन्म नाही म्हणून पुन्हा जन्म नाही, माग पाप नाही म्हणून पुन्हा जन्म नाही, माग कर्म नाही म्हणून जन्म नाही. संताला तुम्हाला आम्हाला माग जन्माची वाटच लावली नाही तर म्हणून पुढे जन्म घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये अवकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायवा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक आपण त्या भगवंताचं स्मरण करू. विठोबार कुमाई Kumar
जन्माला येण्याकरता मायबाप कर्म कारणीभूत ठरतं, पाप कारणीभूत ठरतं, वासना कारणीभूत ठरतं. आणि या तिन्हीला जर परिवर्तन करायचं असेल, तिन्हीमध्ये जर बदल करायचा असेल, तर त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण जीवानं करायला पाहिजे. कसं करा? तुमचा ज्या भगवंतावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या भगवंताला सांगायचं, प्रभो किती जन्म व्यर्थ गेले, अनंत किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. अरे अनंत जन्मापासून देवा भोगत भोगत दुःख सहन करत करत इथपर्यंत आम्ही आलो. अजून किती दुःख सहन करायचंय. आणि आता येऊनही जर आपण समजून नाही घेतलं, आता येऊनही समजून घेतात का ते? आता जर एखादं लेकरू, आता हे एवढं लेकरू इथं उभा आहे बघा टाळ घेऊन, त्याचे मायबाप भाग्यवान आहे का ते इथं लेकरू टाळ घेऊन उभा आहे. आपल्या का खरं घे, त्याचं काय वय का आता करायचं? मग दात पडल्यावर करत्या का? आणि तवा येईल का ती? परमार्थ हा तारुण्यातच करावा लागतो. म्हणजे वृद्धपणात करू नये असं म्हणायचं नाही मला, त्या काळात पण करा. पण बघा ना, शेवट गोड व्हावा वाटत असेल, देहातून आत्माराम सुखानं जावा असं वाटत असेल, तर त्याची एकदा ओळख करा. ओळख केली ना, हो. आता आमचे संजय महाराजांची आमची पहिली ओळख नव्हती, गण संभाजीनगरला जात होतो आम्ही. आता ओळख झाल्यामुळे कुठं भेटलं तर जय हरी राम राम आहे का नाही? आणि ओळखच नाही. आता हे महाराज आहे, आता यायला मी पाहिलंच नाही, तिथं जय हरी जय हरी जय हरी हे म्हणाले, याला पुण्याला न्यावं लागत. काहून? अरे ओळख नाही, पाळख नाही, चालला राम राम जे श्याम श्याम. बरोबर आहे की नाही? तसा देव ओळखीचा करून जर देव देव केला का सोपा जातो. याच्यासाठी साधू संतांना अट्टहास केला, याच्यासाठी देवा केला अट्टहास, याच्यासाठी देवा केला अट्टहास, याच्यासाठी देवा केला अट्टहास, याच्यासाठी देवा केला अट्टहास. देवाचा दीन गुड भावा, गुड भावा, देवाचा दीन गुड भावा, गुड भावा, देवाचा दीन गुड भावा, गुड भावा, देवाचा दीन गुड भावा, गुड भावा. हाताने चिठ्ठीने पावलो विसावा, हाताने चिठ्ठीने पावलो विसावा, हाताने चिठ्ठीने पावलो विसावा, हाताने चिठ्ठीने पावलो विसावा. साधू संत सांगतात, याचसाठी देवा केला अट्टहास. ते रात्रंदिवस तळमळ करून राहिले, भगवत प्राप्ती करतात, तळमळ करताय. आम्ही काहीच करत नाही, ऐन टायमाला जमलं पाहिजे, शेवट कधीच गोड व्हावा. बुंदीचा होईल, आपला नाही होत, आपला होऊ शकत नाही. तुम्ही किती का गुलाबजामुच्या जरी पंक्ती घातल्या तर शेवट गोड होत नाही. शेवट गोड होण्याकरता जीव शिवाक्य व्हावा लागत. बघा हा भागवतामध्ये 2रा अध्याय श्लोक क्रमांक 40 ओवी बघा. आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नामकिरीतीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी सभाई अभ्यंतरी हरी प्रकटे, चुकली या माये पुता संकटी, एकाके बहु काळे झाली बेटी, संधी माझी उठे आणि वारुद. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, अरे आत्म्याची ओळख करून घ्या. कशाला म्हणता आत्मा? आत्मा हातपाय असतो का आत्म्याला? नाही ना. हरिपाठ म्हणणारे लोक आहेत सगळे तुम्ही इथं. हरिपाठामध्ये आत्मा कशाला म्हणतात? देहातून सगळे म्हणतात आत्मा निघून गेला, आत्मा निघून गेला. कुठे गेला तो? ज्ञानदेव प्रमाण आत्मा निदान सर्वगती सगळ्याचा आत्मा एकच आहे. आता तुम्ही माता भगिनी म्हणून तुमच्यात आत्मी आहे का? नाही ना. सगळ्यामध्ये जने मने आत्मा एक, सर्व घटितो व्यापक, प्रत्येकातला आत्मा एक आहे. पण ओळखायची रीत असेल का? नाही. कशाने ओळखता येईल?
तसा कळत नाही हरी, तसा देव कळत नाही, देवाला आडून बोलावं लागतं. आत्मा तसा कळत नाही. आता मी म्हणलं ना पहिले, सगळ्यात निघून जातं का नाही, ते सगळ्यात निघून गेला का नाही, मग तो कळाला का? तो कळाला नाही, तो कळाय करता गुरु करावा लागेल, तो कळाय करता संताला शरण जावं लागत. हो, गुरु विना ज्ञान कळे ना, अक्कल बाजारात मिळाना. काय झालं? एक ताई खूप सुंदर होती. आबा बाबा बाबा, सगळे लाईट बंद करावं इतका उजाड तिचा. इतकी सुंदर माझी ताई. तिच्या अंगावर 2 किलो सोनं होतं, 2 किलो. 2 लाख होऊ द्या नाही तर 50 लाख होऊ द्या. तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे. दिसायला खूप सुंदर आहे. तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे. आता पुढे ऐका, हे सगळं तिनं मेकअप करेल 15,000 रुपये देऊन, पण तिच्या नाकावर मशीन पाय देईल. काय काडी लावायची का त्या 50,000 चालूला? त्या 2 किलो सोन्याला काडी लावायची का? नाही ना. तसा परमार्थ तुम्ही आम्ही इतका देव देव, इतका देव देव, इतका देव देव करतो, पण त्या देवामध्ये भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावच नसेल तर समजा एवढं सगळं आहे तिच्यामध्ये, जाऊ द्या नाकही चांगलं आहे तिचं, पण तिच्यात जर आत्माराम नसेल तर काही अर्थ आहे की तिला? तसा तुम्ही आम्ही देव देव खूप करतो मायबाप, पण देव ओळखीचा करत नाही. आत्मा ओळखीचा झाला पाहिजे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, एक हारी आत्मा जीव सेवा जाना, एक हारी आत्मा जीव सेवा जाना, एक हारी आत्मा जीव सेवा जाना, एक हारी आत्मा जीव सेवा जाना. वाया तू दुर्ग मन घाली मन. जर आत्माच हरी आहे तर त्याची ओळख संता पाहिजे. हो, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तिने साधती साधन तुटती भवाचे बंधन. मरवू नये असं सगळ्याला वाटतं का? मरावं वाटत कोणाला? कोणालाच मरावं वाटत नाही. बिगर मेल्याची का? मलाही मारायचं भेव वाटत, मलाही मारायचं भेव वाटत. लोक दवाखान्यात जात नाही तेवढ्या करता, मराचं भेव वाटत म्हणून. आता दवाखान्यात ज्यादा मरून राहिले, घरी कमी मरून राहिली. कर्मच इतके विचित्र आहे लोकांचे, काय सांगा तुम्हाला. अरे कोरोनाच्या काळात पाणी पाजायला कोणी नव्हतं, असे काही काही आत्मे निघून गेले. अरे रे रे, कोट जन्माचं पाप असेल मायबाप ते, त्याचे मायबाप तेच झाले. त्याने कुणीकडे काडी लावली, काय केलंय त्याच्या जीवाला माहिती. मग सांगा बरं, कर्म काय मागच्या विधी करावं. आता समजा एखाद्या माणसाला अटॅक आला आणि तुम्ही संभाजीनगरला घेऊन गेल्यानंतर ते पहिलेच गडबडून टाकी. डॉक्टर लोकांच्या डोक्यात पाणी व्हायले सध्या. त्याला पावड्यानं वाढायचं पडेल. तुम्ही घरदार आहे का, जमिनी का, त्याला काही घेणं नाही त्याच्याशी. कारण ते आता जाऊ दे, मला इथं बोलता येत नाही, मी व्यासपीठाला. मग आता ते गेलं का, पहिले त्याला त्या काचीत कमी त्या जीवाला कुठं कमी ते ICU मध्ये घाले ते का नाही. त्याच्या नाका तोंडात सगळीकडून नाळ्या खुपशी ते का नाही. मग आता विचार करा, त्याला त्या व्हेंटिलेटरवर टाकून देईल राहत. मग आता ती कधी गच केली माहिती तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? इतके भयानक कर्म तयार केलेले जीवाना, यायला कोट जन्मापर्यंत पुन्हा यायला ही योनी नाही. कोट जन्मापर्यंत इतके बेकार पाप चालले जगामध्ये. मग आता त्या मध्ये खुशेले त्याला नळ्या चालू आहे, मध्ये जायचं नाही. पुन्हा काही दवाखान्यात असं आहे, मध्ये सुद्धा जाऊ देत नाही त्या ICU मध्ये. आता ते कवा गच केले तुम्हाला माहितीच नाही ना. 7 दिवस माणूस ठेवलाय, 7 दिवस. आणि ज्यावेळेस त्या आपल्या जवळचा माणूस होता, त्याला म्हटलं, राजा तू रिकामे काम करूच नको. त्यांनी सांगितलं, अजून त्यांच्या मेंदूमध्ये थोडीशी अपेक्षा आहे आम्हाला, म्हणजे यांचे अजून 2-5 लाख रुपये लोटायचे होते त्याला. त्याला म्हणलं, तू एक काम कर, तू सरळ जाय. त्याला सांगायचंय, माझ्या भावा सांगा मला 2 मिनिटं मला पाहू द्या डोळ्यानं, मी 6 लाख नाही 10 लाख द्यायला तयार. ते भाऊ निघाले आमच्या तिथून. निघाल्यानंतर तिथं गेले 9:30-10 वाजेच्या टायमाला दवाखान्यामध्ये गेले. डॉक्टरला सांगितलं, नाही ते पहिले काउंटरला पैसे जमा करा म्हणून. ते म्हणे 6 लाख नाही 10 लाख तुम्हाला 1 टाइम देतो म्हणे, पण मला एकदा माझ्या भावाला भेटायला जायचं.
अक्षरशः माणूस मध्ये गेला महाराज, त्यांना बोट टोचल्या टोचल्या एवढं बोट मध्ये गेलंय त्याच्या काय मेंदूता त्याचा जीव अजून. कोणते पाप करू राहिले कळत नाही तुम्हाला आम्हाला. पाप करताना जीवाला काही वाटत नाही, कर्म करताना जीवाला काही वाटत नाही, आणि भोगाला आलं का खाली मुंडकं वर पाय देवा म्या केलं काय. भोगतो ना घाणे संचिता वाचो. संचेता वाचून मायबाप. प्रारब्ध इतकं विचित्र आहे, म्हणून आता त्या प्रारब्धाची त्या कर्माची जर वाट लावायची असेल ना, नामस्मरण करा. ज्या भगवंतावर तुमची श्रद्धा आहे ना, त्या जवरी अर्जुना हा बोधूना भेटे म्हणा, तव वरी या साधना भजावेची लागे. अंतकरणातून त्या प्रभूची करुणा बघा आणि त्या प्रभूला सांगा, अरे किती जन्म व्यर्थ गेले मायबाप, अरे सगळा संसार करता 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 आयुष्य संपून गेलं माझं. संसार संपलाच नाही, मी संपून गेलो. भोगा न भोगता वयमेव भोगता, कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा कधीच म्हातारी झाली नाही, वासना कधीच म्हातारी नाही झाली. आपण म्हातारे होऊन गेलो. मरता मरता वासणारा ती नातीचं लग्न पाहायची काय पाहते. आता सगळे झालं लागलं ना काढी, आता काय लग्न पाहते कोणाचं. आता त्या काठीला पोरच भेटाना लवकर, त्याला ती काय करीत तू बैसतवर लोक वाट पाहत. काही वासना ठेवून नका. आता आपण कलियुगामध्ये आहोत, शेवटच्या चरणाकडे चाललो. बरं, फार बोटावर मोजण्या इतके दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये. काळ इतका भयानक आलेला आहे, इतका भयानक. जसं किरडे भरडतात ना, भरडात किरडे किडे, तसे माणसं भरडणारे. हे आमचं मत नाही, हे साधू संतांचं मत आहे. तुम्ही जरा शास्त्र वाचा, त्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. असं जमाना येणार आहे बघा ना. निर्गुण निराकार दादा माहुर माधना, शकुन सांगावया देय माई माझना. त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 5 वर्षाची नारी भरतार मागेल. हो, 5 वर्षाची लेकीला आता भरतार लागणार आहे. कलियुगामध्ये 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. इतका भयानक काळ येणार आहे, तुम्ही आम्ही डोळ्यांना पाहू शकत नाही. आणि याच्यातून जर तडाख्यातून तुम्हाला आम्हाला सुटायचं असेल, काळानं तुमच्या आमच्यावर जर मात करू नये असं वाटत असेल, तर नामस्मरण करा. नामस्मरण जर करशाल तर अनंत जन्मीची विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्या भगवंताचं, त्या पांडुरंगाचं स्मरण करा, त्याला शरण जा. आणि त्याला जर आपण शरण गेलो तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. नामदेव महाराज सांगतात, अरे हे आम्हाला विचारू नका, तुम्ही काय केलं हे चित्रगुप्त लिहायला तयार आहे. नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये 14, 15, 16 क्रमांकाचे अध्याय वाचा. ही चित्रगुप्ताने तुमची वही ज्या दिवशी तुम्ही आईच्या उदरातून बाहेर आलात त्या दिवशी लिहायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जरी किती खोटं बोलले, तुम्ही किती जरी लोकांना चाटा मारल्या, तरी देवापुढे तुमची चाट चालत नाही, चित्रगुप्तापुढे तुमची चाट चालत नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नाम म्हणे पहा विचार मनी, नाम म्हणे पहा विचारून नामा मने
वंदना गोडी कदा कल्प गोडी प्रपंचन गोडी कदा कल्प गोडी वासनेची बेडी पडी पाय